शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला आता मुलं गेलीत आणि त्यानंतर मी जे काही आपली सकाळची क्लिनिंग असते त्यालाच लागलेली आहे. तर समोरचा पोर्च वगैरे झाडून झाला आणि त्यानंतर मग इथे मागच्या झाडांमध्ये ना सगळी झाडझूड वगैरे करून घ्यायची होती, तर तीच करायला आलेली होती. आणि जे काही थोडे वाळले वगैरे पानं दिसत होते तर तेही काढून घेतले, म्हणजे झाडझुडीतनं निघून जातात ते सगळे. आणि आज जास्वंदाला बघा मस्त असं लाल फूल आलेलं आहे आणि कळी देखील आलेली आहे त्याला छान. आणि ते बकेटमध्ये असल्यामुळे ना नेहमी येत नाही, पण कधी कधी येतं त्याला छान फूल. आणि आता अबोलीची फुलं मस्त यायला लागलेली आहे. तर या पिवळ्या रंगाच्या ना जास्वंदाला छान फुलं आलेली आहेत. आणि या बकेटमध्ये बघा हे सदाफुलीचं झाड आहे. तर यात ना आपोआप तुळस लागलेली आहे, बरेच दिवसाची आहे ती, आता मोठी झालेली आहे चांगली ती. आणि भरपूर अशा त्याला छान ना मंजुळा वगैरे पण आहेत. आणि आता मग आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर दारामध्ये ना छान अशी छोटीशी रांगोळी घालून घेतली. दारात रांगोळी टाकली की जाता येता त्याच्यावर नजर पडते आणि बघूनही खूप छान वाटतं रांगोळी. तर रांगोळी काढून झाली आणि त्यानंतर मग देवपूजा पण करून घेतली. माझ्या ना आतेसासू आलेल्या आहेत, त्या चंदनखेड्याला राहतात. तर इथे जवळपास ना आणखी एक माझ्या आतेसासू राहतात. तर त्यांच्याचकडे गेलेले आहेत त्या, थोड्या वेळाने येतील. तर आता चला मला स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा आहे. चला आता पूजा वगैरे झाली, आता स्वयंपाक करायला घेते. तर स्वयंपाकामध्ये मला आज ना हे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहे. तर इकडे पाक करायला ठेवते मी आता आणि हे सगळं मिश्रण भिजवून घेते. तर 4 वाटी अगदी सपाट अशी मी साखर टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि अगदी समप्रमाणात पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 4 वाटी साखर आणि 4 वाटी पाणी असं पाक बनवून घेतलेलं आहे. थोडं दूध आणि थोडं पाणी असं मी ना हे सगळं भिजवून घेणार. थोडंसं दुधाचा आपण वापर केला की छान होतात अजून गुलाबजाम. तर या पाकामध्ये ना मी 2-3 चमचे दूध सोडलेलं होतं. त्याच्यामुळे ना साखरेमध्ये असलेली जी काही घाण असते तर ती या पद्धतीने ना सगळी वर येऊन जात असते आणि ती मग ना काढून घ्यायची. तर बघू शकताय की किती त्यातनं ते सगळं निघालं आहे. तर ते सगळं काढून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर अशी छान विलायची पावडर बारीक करून टाकली मी. तर पाक झाल्यानंतर तो एका बाजूला ठेवून दिला. त्यानंतर भाजीला फोडणी घातली आणि आता गुलाबजामुन करायला घेतलेले होते. तर मी ते गोळे करताना 1-2 वेळा त्याला छान दाब देत असते, म्हणजे ते मग पाकात गेल्यानंतर ना फुटत नाही आणि नंतरच मग त्याचे गोल गोल असे मी गोळे करत असते. तर गोळे तयार झाल्यानंतर ना मग मंद गॅसवरच सगळे मी ते गोळे तळून घेतले. त्याच्यामुळे ना ते आतून कच्चे राहत नाही. मोठ्या फ्लेमवर ते तळले की वरून ते लवकर लाल होतात, मात्र आतून ते ना कच्चेच राहतात. तर चला सगळे छान तळून झाले आणि लगेच मी पाकात सोडले, म्हणजे गरम गरम सोडले की ते लवकर पाक ना छान शोषून घेतो. कढी करून घेतली मी, भाजी झाली, पोळ्या पण झालेल्या आहे आता. तर कढी, पोळ्या आणि आलू वांग्याची ना भाजी केलेली आहे. तर झालं आहे सगळं आणि गुलाबजामुन देखील पाकामध्ये छान आता ना मुरलेत. बघू शकता मस्त असे फुगलेले आहेत ते छान. तर आता स्वयंपाकाची जी काही सगळी भांडी निघालेली होती ना, तर म्हटलं चला तेवढी घासून घेते. तसं भजे काढायचे आहे मला, मात्र म्हटलं आधी ओटा आवरून घेते आणि जी काही थोडीफार भांडी सगळी निघालेली आहे तेवढी घासून घेते, म्हणजे मग फक्त भजे काढायचं तेवढंच माझं काम राहणार. म्हणून आधी ना गॅस ओटा वगैरे थोडासा आवरून सगळे भांडे वगैरे मी घासून घेतले आणि त्यानंतर मग ना छान कांदे भजे करायला घेतले. तर भज्यांचं पीठ ना आधीच भिजवून ठेवलेलं होतं मी आणि भजे म्हटले की थोडेसे गरम गरमच छान वाटतात. तर आता सक्षमही आलेला होता कॉलेजमधनं, कारण पेपर सुरू आहे त्यामुळे लवकरच सुट्टी होते. आणि त्यानंतर अपेक्षाही आलेली होती, कारण तिलाही आता लवकरच सुट्टी होत आहे शाळेतनं. सॉस आणि भजे खाणं सुरू आहे तिचं. बघा आल्या आल्या युनिफॉर्म चेंज करायचीच आहे आणि
भजी खायला बसलेली आहे अपेक्षा. तर सगळा स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि मग माझ्या आते सासू वगैरे पण आलेल्या होत्या. तर मग आम्ही सगळे जेवायला बसलो आणि आज आस्ताचाही लास्ट पेपर होता 10th क्लासचा. ती देखील आलेली होती. मग आम्ही सगळ्यांनी ना जेवणं वगैरे करून घेतली. अपेक्षा आता भजे खाल्लेले आहे त्यामुळे ती नंतर जेवेल म्हणत होती आणि सक्षमने आल्याबरोबरच जेवण करून घेतलेलं होतं. तर चला आता सगळ्यांची जेवणं वगैरे झालीत आणि आता सायंकाळी भेटते मी तुम्हाला. तर मला ना मंदिर स्वच्छ करून घ्यायचं होतं कारण उद्या आहे गुढीपाडवा आणि उद्या सकाळी मग सगळे पूजेची गडबड, नैवेद्याचा स्वयंपाक वगैरे सगळं असतो. म्हणून म्हटलं की आज मी मंदिर सगळं स्वच्छ करून घेते. दिवसभर काही वेळ मिळाला नाही कारण जेवणं वगैरे झाली. त्यानंतर मग ओटा वगैरे आवरून जी काही किचनमधली सगळी कामं होती ती आवरून घेतली आणि त्यानंतर थोडंफार मग दुपारी एडिटिंगचं काम केलं. त्यानंतर मग ट्युशनचे मुलं आले आणि आता सायंकाळची कामं झालीत आणि म्हटलं चला आता मंदिर सगळं स्वच्छ करून घेते. कारण जर उद्या करायला घेतलं तर माझा तेवढा वेळ सकाळी जाईल कारण उद्याही भरपूर कामं असतात, नैवेद्याचा स्वयंपाक आणि सणाचा दिवस म्हटलं की कामंही लागलेली असतातच. तर म्हणून आता जर मी हे काम करून घेतलं तर उद्या आणि तेवढ्या वेळामध्ये माझं दुसरं एखादं काम होईल. आणि काल दुपारी करायचा विचार होता मात्र सकाळी तर सगळा क्लिनिंगमध्येच वेळ गेला, जो की तुम्ही कालचा व्लॉग बघितला. आणि दुपारी अचानक थोडं बाहेर जावं लागलं त्यामुळे मग कालही शक्य नव्हतं झालं माझं. म्हणून म्हटलं आज तर करावंच लागेल, नाहीतर मग उद्या अजून माझी सगळी कामाची धावपळ उडेल. म्हणून मग आजच सगळं करून घेतलं. आणि आज ना मंदिर स्वच्छ करायला जरा बराच वेळ लागला कारण ना मी मध्यंतरी ज्या वाती आणलेल्या होत्या ना त्या बहुतेक टेरिकॉट मिक्स अशा वाती होत्या. तर त्याच्यामुळे ना त्या लावल्या की असा काळा काळा धूर त्याच्यामधून निघत होता आणि त्याच्यामुळे आतमधला जो सगळा भाग होता ना मंदिराचा खूप जास्त काळा झालेला होता. आणि ती वातही ना खूप लवकर पेटून जायची आणि इतकं मंदिर काळं झालेलं मी कधीच पाहिलेलं नव्हतं. त्याच्यामुळे आज जरा जास्तच सगळं मंदिर स्वच्छ करायला मेहनत लागलेली होती. तर गरम पाण्यात ना सर्फ टाकून सगळं देवघर स्वच्छ करून घेतलं मी. आणि जे देवपाटातील सगळे आसन वगैरे होते तर तेही कोमट पाण्यात भिजत घातले छान सर्फ वगैरे टाकून आणि त्यानंतर तेही धुवून घेतले. तर बघा मंदिरही छान असं चमकलेलं आहे आता. भरपूर मेहनत लागली आज मंदिर घासायला कारण ना खूप काळं असं पाणी निघालं त्याचं. कारण मी ना मध्यंतरी या वाती आणलेल्या होत्या. तर या माहिती टेरिकॉटच्या वाती आहेत की काय, तर म्हणजे या लावल्यानंतर ना अगदी म्हणजे ती वात जळायची तर पूर्ण असा काळा काळा धुवाच त्याच्यातनं निघायचा आणि त्याच्यामुळे मंदिर ना खूप जास्त काळं झालेलं होतं. म्हणून आज धुवायला जरा जास्तच मेहनत लागली होतं. नाही ते एवढं मंदिर घासायला वेळही लागत नाही आणि इतकं खराब पण होत नाही. तर चला आता मंदिर झालं आणि मला आता देवाजवळचे सगळे भांडे घासून घ्यायचे आहे. जे काही ठेवायचे असतात ते करून देते. तर देवाजवळचे जे काही सगळे भांडे मी ठेवत असते देवघरामध्ये तर ते सगळे मग मी घासायला घेतले. तर सगळी भांडी मी ना भैया पावडरने घासत असते आणि देव जे असतात ते पितांबरीने घासत असते. मात्र आता मी देव घासलेले नाही आहे, फक्त देवघरामध्ये मी पुढे सगळे जे पितळचे तांब्याचे वगैरे भांडे ठेवत असते ना तेच घासायला घेतलेले होते. तर ते भैया पावडरने सगळे स्वच्छ करून घेतले आणि देव ना मी उद्या घासणार. तर चला सगळे ते भांडेही सगळे स्वच्छ झालेले होते आणि देवघरातील सगळीच भांडी मस्त अशी चमकलेली होती. तर चला आता इथेच मी व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.